तो सरळ दरवाजाकडे गेला आणि कोणतीही शंका न ठेवता दरवाजा उघडला. तो दरवाजाच्या चौकटीला हात छातीवर घालून टेकून उभा राहिला. चेहऱ्यावर झोपाळूपणा स्पष्ट दिसत होता. बाहेर उभ्या असलेल्या आपल्या भावाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आणखी चिडचिड उमटली. काय आहे इतक्या सकाळी कबीर? अजून माझा जेटलॅग गेलेला नाही. मला विश्रांती हवी आहे, कबीर अग्निहोत्रीने चिडवण्याच्या सुरात विचारले. कुठला जेटलॅग? आणि माझ्या सेक्रेटरीला तू पडवून नेलंस का? त्याच्या धारदार नजरा भावाच्या अंगावर फिरल्या. अंगावरचे ठसे पाहून काल काय झालं असेल याचा त्याला अंदाज आला. आणि इतका झोपाळू दिसतोयस ते जेटलॅगमुळे नाही, बरोबर? तू मोहितची चांगलीच अवस्था केली आहेस. अवस्था म्हणजे काय? याला प्रेम म्हणतात. रोहन अग्निहोत्री अजिबात लाजला नाही, उलट अभिमानाने छाती फुगवली. तसं बघ, मोहितसाठी आठवड्याभराची सुट्टी मागून ठेव. 3 दिवस. कबीरने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. का? 3 वर्षांनी भेटलो आहोत आम्ही. अजून काही दिवस देऊ शकत नाहीस? तुझ्या भावाची दया येत नाही का? रोहनने लगेच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला चांगलंच माहीत होतं, जर कबीरने सांगितलं तर जबाबदारीची तीव्र जाणीव असलेला मोहित नक्कीच त्याला सोडून कामावर परत जाईन. काल विमानतळावर तुला सोडून गेलो म्हणून रागावला आहेस का? माफी मागतो. एवढा निर्दयी होऊ नकोस. फालतू बोलणं बंद कर, कबीर थंड आवाजात म्हणाला. मोठ्या भावाला कालच अंदाज आला होता की रोहन रात्रीला जेवणाला येणार नाही, म्हणून त्याने क्लायंटची मांडणी आधीच बदलून ठेवली होती. थोडं त्रासदायक होतं, पण किमान सेक्रेटरीशिवाय क्लायंट हाताळण्याची वेळ आली नाही. हेच तर दयाळूपण नाही का? कबीर 7 दिवस ते. परत गेलो की पुन्हा भेटायला खूप वेळ लागेल. 3 दिवस. अंतिम निर्णय. कंपनीला फक्त 1 वर्ष झालं आहे. काम थांबवता येणार नाही. शिवाय 4 सीझन्स 1 वर्ड प्रोजेक्ट सुरू होणार आहे. तो उशिराने चालणार नाही. मोहित नसता तर मी हे काम दुसऱ्याच्या हाती दिलंच नसतं. रोहनने आकाशाकडे पाहत निराश चेहरा केला. वाद घालायची इच्छा होती, पण हरायचं ठरलेलं असताना वाद घालणं त्याच्या स्वभावात नव्हतं. कबीर हलकेच हसला विजयाच्या समाधानाने. असंतोष असेल तर लवकर विनयची जागा घे, मग मोहितला तुझा असिस्टंट करता येईल. भावी गँगस्टर बॉसने कपाळावर आठ्या घातल्या, पण स्वतःलाच हसू आलं. त्याला खरंच विचारावं वाटलं की कबीरला वाटतं का की त्याला बॉस व्हायचं नाही? त्या जागेची किती डोकेदुखी असते हे त्याला माहीत आहे का? की त्यालाच सगळं माहीत असल्यामुळे तो आधीच पळ काढतोय? दोघांनी विषय बदलला. कबीर आत येऊन हॉलमधील सोफ्यावर बसला. रोहन हळूच बेडरूमचं दार उघडतो. त्याचा प्रियकर अजून गाढ झोपला होता. त्याच्या गोड स्वप्नांना धक्का लागू नये म्हणून काळजीपूर्वक दार बंद केलं. तो स्वतःसाठी आणि भावासाठी कॉफी बनवू लागला. जरी हा त्याचा या अपार्टमेंटमध्ये पहिलाच दिवस असला तरी गृहव्यवस्थापकाने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. दोन्ही भाऊ मग कुटुंबाबद्दल गप्पा मारू लागले. आईचे नवीन स्वयंपाकाचे प्रयोग, वडिलांनी लावलेलं नवीन रोप जे अजून फुलत नव्हतं, आणि शेवटी हळूहळू चर्चा गंभीर व्यावसायिक योजनांकडे वळली. दुपार झाली होती तेव्हा मोहित जागा झाला. त्याने हात पुढे करून बाजूला स्पर्श केला. बेडशीट थंड पडलेलं जाणवलं. त्याला अंदाज आला की दुसरा खूप आधी उठून गेला असावा. तो बसून घेत असतानाच बाहेरून येणारे आवाज त्याच्या कानावर पडले. सकाळी कोणीतरी बेल वाजवली होती हे त्याला अचानक आठवलं. बहुतेक कबीर अग्निहोत्री असावा. त्याने खोल श्वास घेतला. शरीर अजूनही थकलेलं होतं. बाहेर ते दोघे भाऊ बसले आहेत हा विचार करताच त्याला आणखी थकवा जाणवला. पण काम बाकी आहे. पुन्हा अंथरुणात शिरणं शक्य नाही हे त्याला ठाऊक होतं. काही हरकत नाही, गोळी लागण्यापेक्षा हे बरं. तो कष्टाने मऊ अंथरुणातून उठला आणि बाथरूमकडे गेला. तयार होऊन तो बाहेर आला. हॉलमधल्या मोठ्या सोफ्यावर 2 मिश्रवंशीय तरुण गंभीरपणे चर्चा करत बसले होते. काही शब्द कानावर पडले आणि त्याला कळलं की ते काही विषयावर बोलत आहेत. तो शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन कॉफी बनवू लागला. कॉफीचा सुगंध त्याच्या थकलेल्या शरीराला थोडासा जागा करू लागला. तरीही त्याला अजून झोपायचं होतं. मनातल्या मनात सुस्कारा टाकत तो कॉफीचा कप घेऊन हळूहळू सोफ्याकडे गेला. जवळजवळ 1 दिवस कामावर गैरहजर आहे. या दोघांनी आता काय केलं असेल कोण जाणे. ओह, उठलास? कबीर अग्निहोत्रीने मागे वळून विचारलं. मग त्याने आपल्या भावाकडे असहाय्यपणे पाहिलं. तू मोहितची फार कडकपणे वागला नाहीस ना? माझा सेक्रेटरी आजारी पडला तर त्याच्याऐवजी कामाला येशील का? रोहन अग्निहोत्रीला अजिबात अपराधीपणा वाटला नाही. उलट तो मिश्किल हसला. त्याची नजर मात्र आपल्या प्रियकरावरून हटत नव्हती.
म्हणजे काय? हे सगळं माझं प्रेम आहे. मोहित या गोड शब्दांनी काहीही प्रभावित झाला नाही. त्याने रोहनकडे थंड नजरेने पाहिलं, जणू ती नजर एखाद्याला गोठवू शकेल अशी. तो शांतपणे मान वळवून दुसरीकडे पाहू लागला. काल रात्रीच्या नंतर आज सकाळी अशी असायला नको होती, नाही का? पण इथे काय चाललं होतं? लाज नाही, संकोच नाही. अंगावरच्या लाल खुणांकडे दुर्लक्ष. डोळ्यात मात्र बर्फासारखी थंडी, ज्याने रोहनची सगळी कल्पना चुरगाळून टाकली. रोहन सोफ्यावर टेकून मनात कुरकुर करू लागला. पण तोपर्यंत मोहितने मान वळवून पुन्हा कबीरशी बोलायला सुरुवात केली होती. शेवटी रोहनने गुडघ्याजवळ ओढून शांतपणे त्यांच्या संभाषणात मिसळण्याचा प्रयत्न केला. काल रात्री काय झाले याचा उल्लेख करण्याची त्याची हिंमत झाली नाही. मी आधीच तुझ्यावर प्रेम केलंय. आता अजून काय करू? काल मी मिस्टर जोहानशी बोललो. अपेक्षेप्रमाणे डील फायनल झाली आहे. सगळी माहिती तुझ्या ईमेलवर पाठवली आहे. पुढचं काम तू सुरू करू शकतोस. कबीर अग्निहोत्री शांतपणे म्हणाला. हा जोहान कोण क्लायंट आहे? रोहन अग्निहोत्रीने भुव्या उंचावल्या. जोहान हे नाव इतक्या वेळा ऐकलं होतं की 10 पैकी 8 वेळा कोणीतरी जोहानच भेटेल असं त्याला वाटू लागलं होतं. तो चोप्रा कुटुंबाचा प्रतिनिधी आहे आणि लुसियाचा सेक्रेटरी. रोहनने झटकन मान वळवली. त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले, जणू बाहेर पडतील असे. इतक्या वर्षांनी हे नाव पुन्हा समोर येईल अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. तू त्या माणसाची संपर्क का साधलास? तो ग्राहक आहे आणि हा व्यवसाय आहे. कबीरने गंभीर आवाजात उत्तर दिलं. ओठांच्या कोपऱ्यातील किंचित वळण मात्र उपरोध दाखवत होतं. इतर कुणीही क्लायंट चालेल, पण तो माणूस मोहितला हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतोय. रोहनने ओठ फुगवत नाराजी व्यक्त केली. फालतू बोलणं थांबवशील का? मी मजाक करत नाही. प्रत्येक वेळी भेटला की तो मोहितबद्दल विचारतो. आता तर माझ्याशी व्यवसाय करायला येतोय. मला राग येणार नाही का? मोहितने सुस्कारा टाकला. शाळेपासूनच या दोघांमध्ये पटत नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं. त्यात तो माणूस मुद्दाम चिथावणी देणारा आणि रोहनचा पटकन चिडणारा स्वभाव. दोघे कसे भिडणार नाहीत? कसे कोण जाणे? ते जणू जन्मशत्रूच झाले होते. पण दोन्ही कुटुंबांमधील संबंध मात्र चांगले होते. विश्वासू मित्र म्हणावेत असे. फक्त एकाच वर्तुळात फिरत असल्याने त्यांची वारंवार गाठ पडायची आणि या सगळ्याचं कारण म्हणून मोहित नेहमीच त्यांच्या चर्चेत ओढला जायचा. खरंच दोघेही अजून न मोठे झालेले मुलंच आहेत. मोहितचं एवढं रक्षण का करतोस? तो माणूस काही त्रास देणार नाही, कबीरने सुस्कारा टाकत म्हटलं. भावाच्या बालिशपणामुळे तो स्पष्टच त्रस्त झाला होता. कबीर, तू एखादा पार्टनर शोध, मग कळेल. रोहन पुटपुटला. आवाजात नाराजी होती. मोहितने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि भुवया उंचावल्या. जणू विचारत होता, तू डेट करतोय का? या एका वाक्याने खोलीतील सगळेच थबकले. रोहनने तोंड उघडंच ठेवलं, जणू त्याचं जगच कोसळलं होतं. कबीरने हलकंसं उपरोधिक हसू केलं आणि या डेट न करणाऱ्या जोडप्याला त्रास नको म्हणून एखादं कारण सांगून तिथून निघून गेला. रोहनच्या वेदनादायी चेहऱ्याकडे पाहून मोहितच्या डोळ्यात हलकीशी खोडकर चमक उमटली. त्याने ओठ दाबून हसू आवरलं. समोरचा जवळजवळ दुःखी झाला आहे असं वाटताच तो हळूच पुढे सरकला. सोफ्यावर बसला आणि आपलं डोकं रोहनच्या रुंद खांद्यावर टेकवलं. रोहन अजूनही नाराज आणि दुखावलेला होता. पण मोहित जवळ येताच त्याने आपोआप हात उघडले आणि त्याला मिठीत घेतलं. चेहरा मात्र तसाच ताणलेला. भूतकाळ असो किंवा वर्तमान, रोहन नेहमीच मोहितसमोर हार मानतो. आपण जोडीदार नाही आहोत का? रोहनने हळू आवाजात विचारलं. डोकं सोफ्याच्या पाठीला टेकलेलं, नजर छताकडे रोखलेली आणि हात मात्र मोहित भोवती घट्ट आवडलेले. कारण मास्टर रोहनने कधी औपचारिक मागणीच केली नाही, मोहित निर्विकारपणे म्हणाला. ओठांच्या कोपऱ्यात हलकंसं स्मित होतं. त्याने डोळे मिटले आणि समोरच्याच्या उभेत स्वतःला विरघळू दिलं. रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याला जाणवलं त्याने खरंच कधी औपचारिकपणे प्रेम व्यक्त केलं नव्हतं. 7 वर्ष दोघेही आपल्या कामात व्यस्त होते. एकमेकांना समजून घेतो आहोत, नातं आपोआप आहे असंच तो गृहीत धरत राहिला. शब्दांची गरज आहे याचा विचारच केला नव्हता. मोहितने हलकेच डोळे उघडून त्याच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात हसला. त्यांनी एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दिली होती, पण त्यांच्या नात्याला स्पष्ट ओळख नव्हती. ते त्याला ठाऊक होतं, पण ते त्याच्या बेफिक्रीमुळे नव्हतं. तर रोहनवर तो खूप जास्त प्रेम करतो म्हणून होतं. रोहन उंच, देखणा, आपल्या माणसांसमोर गंभीर आणि प्रभावी, कित्येक लोकांच्या स्वप्नांचा नायक. कितीही विचार केला तरी त्याने रोहनला सगळं काही सोडून स्वतःसाठी थांबावं अशी अपेक्षा करण्याचं कारण त्याला दिसत नव्हतं. त्याला ओळख हा शब्द वापरायचा नव्हता. रोहन अग्निहोत्रीला कोणत्याही चौकटीत बांधून ठेवायचं नव्हतं.
कारण तो आधीच त्याच्या आयुष्यात आला होता. 7 वर्ष त्याने स्वतःला आणि त्यांच्या भावना सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली होती. आजही रोहनची मिठी तितकीच उबदार होती. त्याचं प्रेम आजही त्याचं हृदय पहिल्यासारखंच वेगाने धडधडवायचं, जसं त्या पहिल्या रात्री बेडरूममध्ये झालं होतं. 7 वर्षांनंतरही ते दोघं जणू चुंबकांसारखे होते, नेहमी एकमेकांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणारे. तो अजूनही रोहनवर प्रेम करतो आणि रोहनही त्याच्यावर. यात कधीच बदल झाला नव्हता. मग मला तुला औपचारिकपणे प्रेमाची कबुली द्यावी लागेल, रोहन अचानक म्हणाला आणि मोहित भानावर आला. पण फक्त प्रियकर प्रेयसी असणं पुरेसं नाही. मी आधीच तुझा नवरा आहे, त्यामुळे आपण अधिकृतपणे लग्न करायला हवं. मोहितने डोकं वर केलं आणि डोळे बारीक केले. चेहऱ्यावर थोडी असहाय्यता आणि चिडचिड उमटली. अजून अधिकृतपणे जोडपं असल्याचंही ठरलं नव्हतं आणि हा थेट लग्नावर उडी मारतोय. रोहनने त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि लगेच सरळ बसला. आवाज थरथरता, चेहऱ्यावर बनावट हळवेपणा, डोळ्यात तर जणू पाणीच आणलं. मोहित, तू मला नाकारतोयस का? मोहितने माझं सगळं घेतलं आहे. तुला जबाबदारी घ्यावीच लागेल. मोहितने डोळे फिरवले. क्षणभर त्याच्याकडे शब्दच नव्हते. रोहन मात्र हसला, खाली वाकला. त्याचा नाक त्याच्या मानेवर अलगद घासला आणि त्याच्या ओळखीच्या सुगंधाचा खोल श्वास घेतला. रोहनला आयुष्यभर मोहितसोबत राहायचं आहे. पण मोहितला काय हवं आहे? त्यालाही रोहनसोबत राहायचं आहे का? मोहितने मान खाली घालून त्या करड्या डोळ्यांकडे पाहिलं. ओठांच्या कोपऱ्यात हलकंसं स्मित उमटलं. तो त्याच्या चेहऱ्याजवळ झुकला, पण ओठ स्पर्श करणार इतक्यात फोन वाजला. मोहितने भुवई उंचावली, थोडा मागे सरकला आणि फोन उचलला. रोहनने निराश सुस्कारा सोडला. चेहरा लगेच उतरला. कॉलर आय डीवर कबीर अग्निहोत्रीचं नाव पाहताच त्याची चिडचिड आणखी वाढली. मोहित हलकं हसला. कॉल रिसीव्ह करून स्पीकर लावला आणि पुन्हा रोहनला मिठीत घेत म्हणाला, बॉस, काय झालं? फोनच्या दुसऱ्या टोकाला कबीरचा आवाज आला. थोडासा हसरा. तुला 3 दिवसांची सुट्टी दिली आहे हे सांगायचं राहिलं. पण चोपराची कागदपत्र तात्काळ प्रोसेस करावी लागतील. 3 दिवस थांबता येणार नाहीत. दिवसभर एकत्र चिकटून बसू नका. खूपच त्रासदायक आहे. उत्तराची वाट न पाहता कबीरने फोन ठेवला. मोहितला हसू आवरलं नाही. त्याच्या डोळ्यात चमक होती. तो रोहनकडे वळून पाहू लागला, जो आधीच दुखावलेला दिसत होता. सुट्टी मिळाली होती, पण कामाचा ढीगही त्याच्यावर टाकला गेला होता. कदाचित रोहनने त्याला कुठेतरी फिरायला नेण्याची योजना आखली असावी. पण आता काम आल्यामुळे सगळे प्लॅन रद्द. कबीरला खरंच प्रेम कळत नाही, रोहन कुरकुरला. मोहित हसला आणि त्याचा हात अलगद सोडवत म्हणाला, जेव्हा मास्टर कबीरला कोणी जोडीदार मिळेल तेव्हा त्याला कळेल. रोहन तक्रार करत होता, पण काही करू शकत नव्हता. त्याने अनिच्छेने मोहितचा हात सोडला आणि त्याला कामासाठी उठू दिलं. चेहऱ्यावर अजूनही अविश्वास, जणू त्याला मोहितचं बोलणं पटत नव्हतं. कबीरसारख्या माणसाला कोण जोडीदार मिळणार? कोण त्याला पसंत करेल? नक्कीच मिळेल, मोहित कोमल नजरेने हसत म्हणाला. तो अनेक वर्षांपासून अग्निहोत्री कुटुंबासोबत आहे. कबीर आणि रोहन त्याच्यासाठी फक्त बॉस नव्हते, ते कुटुंबासारखे होते आणि कुटुंबासाठी तोही मनापासून इच्छा करतो. एक दिवस असा येईल जेव्हा मास्टर कबीर एखाद्यावर मनापासून प्रेम करेल आणि ती व्यक्तीही त्याच्यावर तितकंच गाढ प्रेम करेल. अग्निहोत्री कुटुंबाचा आलिशान वाडा सर्वात भव्य वाड्यांपैकी एक मानला जातो. शहराच्या बाहेर विस्तीर्ण परिसरात पसरलेला, शांत वातावरणाने वेढलेला. वाड्याच्या मधून एक नदी वाहते, शांत, निवांत आणि पूर्णपणे खाजगी. पण आज त्या वाड्यात नेहमीपेक्षा जास्त गजबज जाणवत होती. विजय अग्निहोत्रीने हातातील लाल वाईनचा ग्लास हलकेच फिरवला, जेणेकरून वाईन हवेशी मिसळून तिचा मंद सुगंध अधिक खुलून यावा. मग त्याने ग्लास ओठांजवळ नेला, खोल श्वास घेत त्या आंबट गोड सुगंधाचा आस्वाद घेतला आणि समाधानाने एक घोट घेतला. त्याच्या चेहऱ्यावर आजचा आनंद स्पष्ट झळकत होता. अग्निहोत्री कुटुंबाचा माजी कर्ता पुरुष आज विशेष प्रसन्न होता. आज तुम्ही खूपच आनंदात दिसत आहात, त्याच टेबलावर बसलेल्या मध्यमवयीन महिलेने म्हटलं. तिने जाड फर कोट घातला होता. तिचे गडद लाल ओठ आणि तीक्ष्ण नजर तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची साक्ष देत होते. बोटात मोठी अंगठी झळकत होती. तिने हातातील वाईन ग्लास हलकेच टकटक केला. चेहरा शांत, निवांत. माझ्या मुलाला त्याला हवं होतं ते मिळालं. मग एक वडील म्हणून मला आनंद होणारच. विजयने खांदे उडवत बाजूला बसलेल्या मैत्रिणीकडे कटाक्ष टाकला. तुमची परिस्थितीही काही वाईट नाही. ती हलकेच हसली. तरीसुद्धा अग्निहोत्री कुटुंबांच्या 2 तरुण वारसांपर्यंत पोहोचायला अजून वेळ लागेल. तिने रेड वाईनचा घोट घेतला.
तिच्या डोळ्यात एक चालाक चमक होती, जणू काहीतरी विशेष जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता. बोलता बोलता, मला खरंच त्या नवीन डाव्या हाताला आणि उजव्या हाताला भेटायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तिची नजर मेजवानी हॉलमध्ये भिरभिरत होती, जणू ती सहज बोलत होती, विशेषतः अफवांमध्ये असलेल्या त्या रहस्यमय डाव्या हाताला. विजय फक्त हलकसा हसला. त्याने अधिक काही बोलणं टाळलं. या विशाल राखाडी जगात पिरॅमिडच्या शिखरावर फारच थोडी माणसं असतात. कोणतीही हालचाल त्यांच्या नजरेतून सुटत नाही. कुटुंब प्रमुख बदलल्यावर चर्चा तर होणारच, आणि नवीन प्रमुखाचा उजवा हात तो सगळ्यांच्या नजरेत भरतोच. दुर्दैवाने उजव्या हाताबद्दल काही माहिती बाहेर आली असली तरी त्या रहस्यमय डाव्या हाताबद्दल अजूनही कोणतीही बातमी नव्हती. जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता. घाई करू नका, लवकरच तुम्हाला त्याची भेट होईल, विजयने हलक्या स्मिताने सांगितलं. आवाजात किंचित अभिमान स्पष्ट जाणवत होता. त्याने छाती ताठ केली, हातातील वाईन ग्लास पुन्हा हलकेच फिरवला, आणि त्या क्षणी तो विशेष अभिमानी दिसत होता. तुम्ही जितकं गुळ बोलता आहात तितकीच माझी उत्सुकता वाढते, ती डोळे बारीक करत म्हणाली. वाईनचा घोट घेत ती मेजवानी हॉलच्या मध्यभागी उभ्या असलेल्या मुख्य व्यक्तीकडे पाहत होती. इतके लोक आजूबाजूला आहेत, पण तो रहस्यमय डावा हात कोण आहे? मला तर फक्त तिथे उभा असलेला उंच, प्रभावी उजवा हात दिसतोय. एखादा तरी संकेत द्या ना, विजय अग्निहोत्री क्षणाचाही विलंब न करता म्हणाला. तो असा आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा करणार नाही, आणि त्याने खट्याळपणे डोळा मारला. मैत्रिणीच्या नाराज चेहऱ्याकडे पाहून तो हसू आवरू शकला नाही. केल्मने ते हसू ऐकलं आणि गुपचूप VIP टेबलकडे नजर टाकली. डोळ्यात किंचित घाबरटपणा दिसत होता. तो आपल्या वरिष्ठ आलोपजवळ थोडा झुकून कुजबुजला. त्या टेबलावर बसलेले थोडे लोक भयानक वाटत नाहीत का? मला काही तयारी करावी लागेल का? आलोपने वर पाहून त्याच्याकडे निर्विकार नजरेने पाहिलं. कशाची तयारी? त्या टेबलावर सगळेच धोकादायक लोक आहेत. अग्निहोत्री कुटुंबाचा नवीन वारस, त्याच्या शेजारी युरोपातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल्स अप्लायन्स ग्रुपचा बॉस, आणि तिकडे चीनमधला मोठा उद्योगपती. बाकीच्यांना मी ओळखत नाही, पण त्यांची आभा इतकी भीतीदायक आहे की काही चुकलं तर आपली मान वाचणार नाही. आलोफने आपल्या कनिष्ठाकडे पाहिलं, जो आता अंगरक्षक कॅप्टन झाला होता, आणि असह्य सुस्कारा टाकला. गप्प बस, आज मालकांचा आनंदाचा दिवस आहे, काहीही उलटसुलट बोलू नकोस. अरे, मी तर फक्त तरुण मालकाची काळजी करतोय. नाही, आता त्यांना कुटुंब प्रमुख म्हणायला हवं. मिस्टर विजय अग्निहोत्री तर माझे प्रमुख झाले. आलोफने पुन्हा सुस्कारा टाकला आणि त्याला संबोधनाबद्दल झगडू दिलं. त्याने संपूर्ण मेजवानी हॉलवर नजर फिरवली. नावापुरता तो पाहुणा असला तरी वर्षानुवर्षांची जबाबदारी त्याच्या हाडामासात भिनली होती. पूर्णपणे निवांत राहणं त्याला शक्यच नव्हतं. होय, आजचा दिवस खास होता. अग्निहोत्री कुटुंबाच्या अधिकृत सत्तांतराचा दिवस. समारंभ लहान होता, खाजगीपणावर आणि सुरक्षेवर भर देणारा. फारसे पाहुणे नव्हते, पण वर्तुळातील भागीदार आणि जवळचे मित्र उपस्थित होते, कुटुंबातील सत्ता बदलाची औपचारिकता घोषणा करण्यासाठी. माफिया कुटुंबांचे भागीदार आणि चिकटवर्तीय हे स्वाभाविकच प्रभावशाली आणि ताकदवान व्यक्तिमत्वे होती. अग्निहोत्री वाड्याचा भव्य हॉल आज मेजवानीसाठी सजवण्यात आला होता. आलिशान बुफे, विविध प्रकारचे पेय आणि सौंदर्यपूर्ण सजावट. हा कुटुंबाचा मुख्य परिसर असल्यामुळे सुरक्षा अत्यंत कडक होती. सर्व सेवा कर्मचारी हे वाड्यातीलच नोकराणी आणि अंगरक्षक होते. बाहेरच्या कोणालाही प्रवेश नव्हता. यजमानींच्या इच्छेनुसार नोकराण्यांवर ताण पडू नये म्हणून जेवण पेय स्वयंसेवेच्या पद्धतीने ठेवण्यात आले होते. मात्र खरी मेहनत अंगरक्षकांची होती, कारण त्यांना प्रत्येक क्षणी सतर्क राहून कुणी अन्य पेयात छेडछाड करत तर नाही ना हे पाहावं लागत होतं. आजच्या मेजवानीनंतर कुटुंबाच्या आतल्या वर्तुळात खाजगी समारंभ होणार होता. नव्या कुटुंब प्रमुखाच्या सन्मानार्थ साधा पण उबदार सत्तांतर सोहळा. तो डावा हात कुठे आहे? केल्मने सहज विचारलं. त्याची नजर पुन्हा हॉलमध्ये भिरभिरू लागली. आज फक्त कुटुंब प्रमुखाची बदली नव्हती, नव्या डाव्या आणि उजव्या हाताचीही अधिकृत नियुक्ती होणार होती. नावापुरती ही औपचारिकता असली तरी प्रत्यक्षात त्या दोघांनी आधीच अनेक वेळा आपली कर्तव्य पार पाडली होती आणि आपली क्षमता सिद्ध केली होती. आलोफने खांदे उडवले आणि निघायला वळला. तेवढ्यात त्याने नवीन कुटुंब प्रमुखाला हॉलमध्ये प्रवेश करताना पाहिलं. रोहन अग्निहोत्रीने शुद्ध काळा सूट परिधान केला होता. बाहीच्या कडांना चांदीची नक्षी होती आणि कफलिंग्समध्ये निळसर क्रिस्टल रत्न चमकत होते. त्याचे छोटे करडे केस व्यवस्थित मागे विंचरलेले. कपाळ स्पष्ट दिसत होतं, ज्यामुळे तो अधिक शांत आणि स्थिर वाटत होता. खांदे ताठ, पावलं ठाम आणि चेहऱ्यावर वर्णन न करता येणारा दिमागदार छटा.
जर मोठा मुलगा कबीर अग्निहोत्री हा झेप घेण्यासाठी सज्ज असलेल्या वाघासारखा कधीही शिकार फाडून टाकेल असा असेल, तर धाकटा मुलगा रोहन अग्निहोत्री हा सिंहासारखा होता, गूढ, प्रभावी आणि आदर निर्माण करणाऱ्या आभा मंडळाने वेढलेला. दुसऱ्या मुलाने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली यावर कोणालाही शंका नव्हती. रोहन हॉलमध्ये शिरला, पाहुण्यांना हलकंसं मान झुकवून अभिवादन केलं आणि आपल्या भावाच्या खांद्यावर थाप मारली. त्याच्या मागे नवीन डावा हात आणि उजवा हात जवळजवळ सावलीसारखे चालत होते. मोहितने समोरच्या उंच व्यक्तीकडे पाहिलं, ज्यामुळे त्याची दृष्टी जवळजवळ अडली होती, आणि मग बाजूला उभ्या आलोफकडे पाहिलं. एकेकाळचा परिचित वरिष्ठ आता अधिक उंच, अधिक मजबूत दिसत होता. त्याची देहयष्टी इतकी भरदार झाली होती की मोहित जवळजवळ पूर्ण झाकला गेला होता. त्याला नकळत कडू हसू आलं. या सगळ्या भयंकर लोकांमध्ये तो स्वतःला जरा जास्तच लहान समजू लागला. अभिनंदन रोहन, कबीर अग्निहोत्री दुसऱ्या बाजूने येत सहजपणे म्हणाला. त्याने भावाकडे मान डोलावली, मग मागे उभ्या मोहितकडे पाहत हात जोडले. मोहित, तुझ्या मेहनतीबद्दल धन्यवाद. जर हा माणूस तुला सहन झाला नाही तर कधीही परत ये. माझ्या सेक्रेटरीची जागा अजून रिकामी आहे. कबीरकडे लाफू नाही का? रोहन थंड आवाजात म्हणाला. त्याच्या ओठांवरची कडा किंचित खाली वळली. नेहमीच्या दिमाखापेक्षा थोडा कमी भव्य दिसत होता. माझ्या लोकांना पळवायचा विचार नेहमीच करू नकोस. मोहितला तूच माझ्याकडून पळवून नेलं होतंस. कबीरने भुवया उंचावत चिडवण्याच्या सुरात उत्तर दिलं. मोहितने नम्रपणे डोकं झुकवून कबीरला अभिवादन केलं. मग त्याच्या मागे उभ्या लाफूकडे मान डोलावली. पदवी पूर्ण झाल्यावर लाफूने त्याच्या सल्ल्यानुसार अग्निहोत्री समूहात प्रवेश केला होता. स्वतःच्या कर्तृत्वावर तो लवकरच सेक्रेटरी असिस्टंट पदावर पोहोचला आणि अखेरीस मोहितची जागा सांभाळू लागला. उत्कृष्ट कौशल्यासोबतच माध्यमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत अनेक वेळा त्याने आपली निष्ठा सिद्ध केली होती. अग्निहोत्री कुटुंबाचा विश्वासू सदस्य होण्यासाठी ते पुरेसं होतं. हे घे, तुमच्यासाठी भेटवस्तू. कबीरने एक छोटा काळा बॉक्स रोहनच्या हातात दिला आणि मग तसंच एक मोहित व आलोफलाही दिला. मी आज रात्रीच परत उड्डाण करणार आहे. तुमच्यासोबत थांबू शकत नाही. आधी भेट स्वीकारा. इतक्या घाईत का निघतोयस? रोहनने विचारलं. माझी पत्नी आणि मुले इथे नाहीत, कबीर सरळ उत्तरला. त्याने भुवया उंचावल्या, जणू म्हणत होता, हे विचारायचंही होतं का? रोहनच्या चेहऱ्यावर अभिमानाचं स्मित उमटलं, ज्यामुळे कबीर थोडासा चिडल्यासारखा दिसला. जरी रोहनला अजून मुलं नसली तरी किमान त्याच्याकडे आधीच पत्नी होती. मोहित मागे उभा राहून हे सगळं ऐकत होता. त्याच्या ओठांच्या कडा हलक्याशा वर उचलल्या गेल्या. कबीरच्या आनंदाबद्दल त्याच्या मनात दिलासा दाटून आला. त्याला नेहमीच वाटत होतं की या भावाला स्वतःचं खरं सुख मिळावं. अनपेक्षितपणे त्याने फक्त आपलं प्रेमच सापडलं नाही, तर 2 मुलांचा पिताही झाला होता. अधीनस्थ म्हणून असो किंवा लहान भाऊ म्हणून, तो मनापासून कबीरसाठी आनंदी होता. अरे मोहित, नवीन कुटुंब प्रमुखाकडे दुर्लक्ष करून थेट डाव्या हाताला केलेल्या या हाकेमुळे मोहितने भुवया उंचावल्या. रोहनला इतक्या उघडपणे वगळायची हिंमत कुणी दाखवली याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याहूनही अधिक गोंधळ वाटला. या वर्तुळात त्याला ओळखणारा कोणी आहे? गुड डावा हात म्हणून त्याची ओळख बाहेरच्या लोकांना नसावी असंच अपेक्षित होतं. त्याने वर पाहिलं. चेहऱ्यावर अजूनही सभ्य स्मित होतं, पण समोरच्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू होता. समोरचा त्याला स्पष्टपणे ओळखत होता. तो हलकासा हसला आणि किंचित खिन्न सुरात म्हणाला, काय झालं? आपण इतके परिचित आहोत आणि तू मला विसरलास? मोहित उत्तर देण्याआधीच कुटुंब प्रमुख पुढे सरकला आणि आपल्या उंच देहाने पूर्णपणे डाव्या हाताला झाकून टाकलं. निघून जा. अरे रे, अग्निहोत्री साहेब अजूनही तरुणपणीसारखेच हट्टी आहेत. असं चालू राहिलं तर तुमचे विश्वासू लोक थकून जातील. उंच माणूस चिडवण्याच्या सुरात म्हणाला. त्याने सहजपणे मान वाकवून रोहनच्या मागे डोकावत पाहिलं. तुला खरंच मिस केलं. परत आलास, पण नमस्कारही केला नाहीस. त्याने डोळे मिचकावले. त्याची नजर त्या सुंदर निळ्या डोळ्यांवर स्थिरावली. अचानक मोहितच्या मनात दिवा पेटला. त्याला समोरची व्यक्ती आठवली. रोहनला इतकं अस्वस्थ करू शकणारी व्यक्ती बहुधा एकच असू शकते, मास्टर लुसिओ. भेटून आनंद झाला. मला नाही, रोहन थंडपणे म्हणाला. तो आशियाई मुलावर ओरडण्याची हिंमत करत नव्हता. त्यामुळे त्याने फक्त त्या गँगस्टरकडे रागाने पाहून आपली नाराजी व्यक्त केली. जर मोहित रागावेल या भीतीने तो थांबला नसता, तर त्याने मोहितला ओढून जवळ घेतलं असतं. असं नको करू. आजचा दिवस साजरा करण्यासारखा आहे, लुसिओ हसत म्हणाला. माझ्याकडे चांगली बातमी आहे. बोलूया? रोहनने भुवया उंचावल्या. क्षणभरापूर्वी हलकं फुलकं वाटणारं वातावरण अचानक गंभीर झालं.
नेहमी चिडवणारा लुसिओही आता अधिक गंभीर दिसत होता. उद्या बोलू, रोहनने अधिक भाव आवरत म्हटलं. हो, आज मोठा दिवस आहे, माफिया खांदे उडवत म्हणाला. ते नेहमी एकमेकांना चिडवत असले तरी शेवटी चांगले मित्र होतेच. पण एक तक्रार आहे. तुझा शपथविधी समारंभ लग्नासारखा का वाटतोय? खरंच त्रासदायक आहे. रोहनने छाती ताठ केली. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमान झळकत होता. लाज, संकोच याचा लवलेशही नव्हता. मोहितने नकळत डोळे फिरवले. हॉलमध्ये सजवलेल्या पांढऱ्या फुलांकडे त्याने नजर टाकली. रोहनच्या छातीवरही पांढऱ्या फुलांचा छोटासा गुच्छ खोचलेला होता. त्याने हलकासा उसासा टाकला आणि नजरा संपूर्ण बँक्वेट हॉलमध्ये फिरवल्या. रोहन अजूनही लुसिओसोबत बोलत होता. वातावरण थोडं हलकं झालं असलं तरी त्याच्या चेहऱ्यावर अजूनही थोडी नाराजी होती. VIP आसनांवर कुटुंब प्रमुख आणि त्यांची पत्नी जणू आईवडिलांसारखे अभिमानाने बसले होते. थोडं पुढे माजी कुटुंब प्रमुख कबीर अग्निहोत्री बसले होते. त्यांच्या शेजारी नवीन सचिव लाफू आणि त्याच्या बाजूला लहानपणापासून सोबत वाढलेला व परस्परांवर पूर्ण विश्वास असलेला अंगरक्षक. संपूर्ण हॉल उबदार वातावरणाने भरून गेला होता. त्याच्यावर प्रेम करणारे आणि ज्यांच्यावर तो प्रेम करतो असे लोक त्याच्या भोवती होते. एकेकाळी अनाथ, असहाय्य आणि जगण्यासाठी झगडणारा तो कधीच विचारही केला नव्हता की एक दिवस तो इथे या ठिकाणी उभा असेल. मोहित, खोल, भारदस्त आवाजाने तो वास्तवात परत आला. जो व्यक्ती एकाच वेळी कुटुंब प्रमुखही होता आणि त्याचा प्रियकरही, तो त्याला हाक मारत होता. उंच देहे अष्टी वळली. त्याने डावा हात पुढे केला. हाताची ओंजळ उघडी, जणू त्याला जवळ येण्याचं निमंत्रण देत. तर्जनीवर अग्निहोत्री कुटुंबाच्या चिन्हाने कोरलेली जड अंगठी चमकत होती. अनामिकेवर साधी चांदीची अंगठी होती. त्याच्या चेहऱ्यावर तेजस्वी हास्य होतं. डोळे फटाक्यांसारखे चमकत होते. मोहितनेही हसत आपला डावा हात पुढे केला आणि हलकेच त्या रुंद तळहातावर ठेवला. 2 चांदीच्या अंगठ्या सूर्यप्रकाशात झळकत होत्या. जणू अखेर त्याला त्याचं खरं घर सापडलं होतं. तर आपली गँगस्टर आशिक ही कथा इथे संपली आहे. कथा थोडीशी वेगळी होती, पण कशी वाटली ते नक्की सांगा आणि पुढील कथा कशावर आधारित हवी आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.